हे बघा, आता मी एक बेस लावते माझ्या पद्धतीने. आम्ही ज्यांच्याकडून आधी शिकलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 28, 29 हे दोघं फाउंडेशन हे समप्रमाणात मी घेते. समप्रमाणात घेऊन यांना मिक्स करते आणि याची एक लेअर बेस म्हणून देते. आणि मग नंतर आपल्याला जे स्किन टोननुसार आपल्याला फाउंडेशन घ्यायचं आहे ते स्किन टोननुसार आपल्याला फाउंडेशन लावायचं. हे बघा, हे घेतलं मी फाउंडेशन घेतलं. हे थोडं मला मानपाटला पण लागेल तर त्याच्यामुळे मी घेते जास्तीचं. 29 घेतलं, 28 घेते, हे बघा हे समप्रमाणात घेतले बरोबर. आता मला हिची स्किन जर कधी लाईट असेल किंवा डार्क असेल, जर लाईट असेल तर मग लाईट थोडा जास्त घ्यायचा, डार्क असेल तर डार्क थोडा जास्त घ्यायचा. हे दोघं मी मिक्स करते. आता हे मिक्सिंग तर मला असं काही पटत नाही, मला बोटाने मिक्सिंग केलेलंच आवडतं. हे मी मिक्सिंग केलं. चला लावायला प्रोडक्ट घेतलं हातामध्ये. आपल्या टीव्हीला पिक्चर लागला, टीव्ही चालत नाही आमचा. आवाज कुठे घेतोय? आपल्या घरचं आहे का ग? खावं नाही देते पण आवाज मोबाईल वगैरे चालू. एकदम हलकं हलकं टॅप करायचं आहे, नाही तर आतलं प्रोडक्ट वरती येऊन जाईल. कारण हे वॉर्म टोनचं फाउंडेशन आहे. हिचं टोन आहे हा वॉर्म टोन आहे, मग त्याच्यामुळे मला हिला ब्लेंडर देऊन द्या. हे बघा, तुम्ही बघू शकता तिला घाम आणला बघा, तिला अगदी लगेच स्वेट यायला लागून जातो. हे पहा, प्रायमर लावलंय आपण तरी सुद्धा तिला स्वेट येतोय. झूम कर ग, झूम कर. केलं? हे बघा, आम्ही फॅन बंद ठेवला आहे. हे पहा, पूर्ण स्वेट येतोय. आणि हे खरंच रियालिटीत दाखवलं जातंय तुम्हाला सगळ्या गोष्टी. आलं लक्षात? लोक पूर्ण प्रॉपर एसीमध्ये, एसीच्या बाहेर ज्या असतात काही मॉडेल असतात किंवा काही वेडिंगची ब्राईड असते तर त्या सगळ्या त्यांचं अगदी मोठ्या मोठ्या ठिकाणी जाणाऱ्या त्यांचा सगळा छान सेटअप असतो. पण इकडे आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्रामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये मेकअप केलं म्हणजे बिचारीला उन्हात ना ते अगदी पतल्या मंडपामध्ये तिला बसावं लागतं. साधा कूलरसुद्धा नसतो. आणि त्यात सगळेजण भेटायला येतात, सगळेजण तिला भेटतात. परत 12चं लग्न 1-1.5ला लागतं, पार उन्हात लागतं. मग सगळ्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा कराल असंही नसतं. आलं लक्षात? तेव्हाही जर ब्राईडला घाम येत असेल तर तिला स्पष्ट सांगायचं की घाम हा बोटांनी पुसायचा नाहीये, त्याला वाळू द्यायचा आहे आणि वाळल्यानंतर मग त्याला पुसायचं. काय करायचंय,
त्याला वाळू द्यायचंय. वाळल्यानंतर मग त्याला डॅब 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 करायचंय. आता आम्ही 2-2 जण लावतो. पटापट पटापट लावतो फाउंडेशन. बरं याच्याने कव्हरेज जास्त येऊन जातो मेकअपमध्ये.